अभ्यासाच्या 5 पद्धती आहेत. किती पद्धती आहेत बाळांनो? किती पद्धती आहेत? हायस्कूलची मुलं बोलत नाहीत. किती पद्धती आहेत? पहिली पद्धत 3R फॉर्म्युला, रीड, रिमेंबर अँड रिप्रोड्यूस. दुसरी पद्धत पॅराग्राफ परिचय 10-15 ओळीचा असेल तो लक्षात कसा ठेवायचा. तिसरी पद्धत आपले शिक्षक उद्या जो धडा शिकवणार आहेत ते आदल्या दिवशी घरी लक्षपूर्वक वाचणे, शाळेत गेल्यानंतर परत लक्षपूर्वक ऐकणे आणि घरी आल्यानंतर परत वाचणे. 3 पद्धती झाल्या. चौथी पद्धत शिकविता शिकविता शिकवणे. हुशार मुलांनी वर्गातील गरजू मुलांना शिकवायचं आणि हुशार मुलींनी वर्गातील गरजू मुलींना काय करायचं? शिकवायचं. किती पद्धती झाल्या बाळांनो? अभ्यासाची 5वी पद्धत एकमेकांनी एकमेकांना धड्याखालचे प्रश्न विचारायचे. उदाहरणार्थ लेखकाचे नाव, त्याचा जन्म, गाळलेल्या जागा, एका वाक्यात उत्तर द्या. आलं का लक्षात सर्वांच्या? अभ्यासाच्या किती पद्धती आहेत? किती पद्धती आहेत? पहिली पद्धत कुठली? 3R फॉर्म्युला, रीड, रिमेंबर अँड रिप्रोड्यूस. रीड म्हणजे काय? व्हेरी गुड. आणि रिमेंबर म्हणजे काय? आठवणे. आणि रिप्रोड्यूस म्हणजे काय? वाचलेले आठवलेले कागदावर लिहून काढणे. बघा अभ्यास कसा करायचा? पुन्हा पुन्हा म्हणा. वाचायचं, पुन्हा पुन्हा वाचलेलं लक्षात ठेवायचं, वाचलेलं आणि लक्षात ठेवलेलं कागदावर लिहून काढायचं. आता हे मी पुन्हा पुन्हा बोललो. चपाती तुम्ही बनवली? तुम्ही नाही बनवली. तुम्ही बनवली चपाती? पहिली चपाती आपण लाटतो, गोल होती का? त्रिकोणी, चौकोनी, षटकोनी. आणि पुन्हा पुन्हा प्रयत्न केल्यामुळे कशी होती चपाती? व्हेरी गुड. सायकल चालवली तुम्ही? सायकल लगेच आली तुम्हाला? लगेच आली? पहिला पडतो नाही का, नंतर हाफ पॅन्डल मारतो, मग नंतर तुमचे पप्पा पकडतात. पुन्हा पुन्हा प्रयत्न केल्यामुळे सायकल आली ना. लता मंगेशकर माहिती आहे सर्वांना? त्यांना लगेच गाणं आलं का? मग त्यांनी पहिलं काय केलं? सराव केला. सराव कसा केला? हा बरोबर सांगितलं. पुन्हा पुन्हा सराव केला. कसा केला सराव? सा रे ग म प ध नि सा, सा रे ग म प ध नि सा. हे मेरे वतन के लोगों, जरा आँखों में भर लो पानी. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. हे कधी झालं? पुन्हा पुन्हा प्रयत्न केल्यामुळं. मग अभ्यास कसा करायचा? पुन्हा पुन्हा वाचायचं, वाचलेलं लक्षात ठेवायचं, वाचलेलं लक्षात ठेवलेलं कागदावर लिहून. कारण आपलं शरीर हे कॉम्प्युटर आहे. माणसानं बनवलेला कॉम्प्युटर बंद पडतो. आपल्या ठिकाणी दिव्य जाणीव आहे. तुझ्या मामाचं नाव काय? हा, अरे वा. आपल्या जिल्ह्याचं नाव काय? या जिल्ह्याचं नाव? हा बघा, पुणे सांगितलं. हे तुझ्या आजोबांचं नाव काय? आजोबांचं? हा बघा, प्रत्येकाला प्रश्न विचारले, उत्तर दिले. हे आतमध्ये कुठे काय लिहिलं होतं का? कसं आठवलं? तर आपल्या ठिकाणी दिव्य जाणीव आहे. म्हणून आपलं शरीर कॉम्प्युटर आहे. बघा मी तुम्हाला गोष्ट सांगतो. लहानपणी आपल्या आईनी, आजीनी, बालवाडीच्या बाईंनी आपल्याला गाणी, कविता शिकवलेले आहेत. पहिली ओळ मी म्हणतो, दुसरी तुम्ही म्हणणार का? म्हणणार तुम्ही? काल काय, सकाळी काय जेवलं ते संध्याकाळी सांगत नाही. लहानपणीची कविता म्हणणार तुम्ही? नक्की? पहिली ओळ म्हणू मी, दुसरी मी म्हणणार. ये रे पावसा, पैसा झाला खोटा, एग सरी, सर आली धावून, नाच रे मोरा. पेरूच्या बनात का नाही म्हणला? हा हसली ताई. पेरूच्या बनात का नाही म्हणला? कारण आपल्याला काय शिकवलंय? आंब्याच्या बनात. मग अभ्यास कसा करायचा? पुन्हा पुन्हा वाचायचं, वाचलेलं लक्षात ठेवायचं, वाचलेलं लक्षात ठेवलेलं कागदावर लिहून काढायचं. तुम्हाला गाणं आवडतं का? अभ्यासावर गीत आपण सगळेजण म्हणूया. हा, अभ्यासाचा कंटाळा भाग्याला टाळा. म्हणा, अभ्यासाचा कंटाळा भाग्याला टाळा. अभ्यासाला सर्व काही शक्य आहे बाळा, अभ्यासाला सर्व काही शक्य आहे बाळा. अभ्यासाचा कंटाळा भाग्याला टाळा, अभ्यासाचा कंटाळा भाग्याला टाळा. अभ्यासाची त्रिसूत्री पैनाथांनी सांगितली. त्रिसूत्री काय? रीड, रिमेंबर अँड रिप्रोड्यूस, है ना. अभ्यासाची त्रिसूत्री पैनाथांनी सांगितली. साधी सोपी ही युक्ती अभ्यासाची गुरुकिल्ली. 100 पैकी 100 गुण, 100 पैकी 100 निश्चित रे बाळा.
अभ्यासाचा कंटाळा भाग्याला टाळा म्हणा. अभ्यासाचा कंटाळा भाग्याला टाळा. आता पुढं काय? क्षणाक्षणाला शिक्षण घेणे शिकविलेले पुन्हा वाचणे वाचून वाचून ध्यान ठेवणे ध्यानामधले लिहून काढणे पहिला नंबर मागून येईल पहिला नंबर धावून येईल मागून रे बाळा. अभ्यासाचा कंटाळा भाग्याला टाळा म्हणा. नीतिमूल्याचे शिक्षण व्यक्तिमत्वाची घडण उच्च प्रतीचे जीवन जगण्यासाठी शहाणपण जीवन विद्या संस्कार केंद्रात ये रे बाळा. अभ्यासाचा कंटाळा भाग्याला टाळा म्हणा. आलं लक्षात? अभ्यासाचा कंटाळा त्याच्या भाग्याला टाळा म्हणजे काय? कुलूप. आता चावी कळली ना सर्वांना? पुन्हा पुन्हा वाचा. वाचलेलं लक्षात ठेवा. वाचलेलं लक्षात ठेवलेलं कागदावर लिहून काढा. अभ्यासाची दुसरी पद्धत पॅराग्राफ परिचय 10-15 ओळीचा असतो. लक्षात राहतो का आपल्या? मुलं पाठांतर करतात, काही काही मुलं कॉपी करतात. सर्व मुलांना एक सूचना आहे, राज्य सरकारने GR काढलाय. कॉपी करताना जर मुलगा सापडला तर त्याच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल होतो. मग कॉपी करायची का? आता समजा तुम्ही सांगा, कॉपी करून समजा तुम्ही डॉक्टर झाला आणि मी तुमच्याकडे आलो, डॉक्टर साहेब माझी इथं लय दुखतंय, या बाजूला लय दुखतंय. मग डॉक्टर काय म्हणतील? बसा बसा बसा, मी जरा पुस्तकात बघतो, डाव्या बाजूला इथं दुखल्यावर कुठली गोळी द्यायची असं म्हणतो का डॉक्टर कधी? म्हणजे बनायचंय ते ओरिजिनल बनायचं. आलं का लक्षात? मग 10-15 ओळी लक्षात राहण्यासाठी काय करायचं? एकदा, दोनदा, तीनदा लक्षपूर्वक वाचायचं पॅराग्राफ परिच्छेद. बोललं समजलं ना सर्वांना? आणि त्याचा 4 किंवा 5 ओळीमध्ये काय काढायचा? सारांश काढायचा. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? नोट्स म्हणतात. बोललेलं समजलं सर्वांना? आणि एकदा का सारांश लक्षात आला की 10-15 ओळीचा पॅराग्राफ परिच्छेद व्यवस्थित लिहू शकता. सोपं आहे का अवघड आहे बाळांनो? व्हेरी गुड. अभ्यासाची तिसरी पद्धत, आपल्या बाई आपले सर उद्या तुम्हाला जे शिकवणार आहेत ते आजच्या दिवशी घरी काय करायचं? व्हेरी गुड. आणि इथं आल्यानंतर काय करायचं? व्हेरी गुड. आणि घरी गेल्यानंतर काय करायचं? एका धड्याची उजळणी किती वेळा होईल बाळांनो? बुद्धीचा स्लॅब कधी लिकेज होईल का? हा. अभ्यासाची चौथी पद्धत काय सांगितली? शिकविता शिकविता शिकविणे. हुशार मुलांनी कुणाला शिकवायचं? गरजूंना. आणि हुशार मुलींनी कुणाला शिकवायचं? गरजू मुलींना. तुम्हाला सांगा, त्रिकोणाला बाजू किती असतात? चौकोनाला बाजू किती असतात? आकाशाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? बरोबर सांगितलं. आपल्या गावचं नाव काय? आपल्या तालुक्याचं नाव काय? जिल्ह्याचं नाव काय? आपल्या राज्याचं नाव काय? आपल्या देशाचं नाव काय? आपल्या देशाचे पंतप्रधान कोण आहेत? आपल्या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? व्हेरी गुड. सगळी हुशार मुलं आहेत बघा. म्हणजे तुम्ही कुणी कुणाला शिकवायचं? हुशार मुलांनी गरजूंना. बोललं समजलं सर्वांना बाळांनो? अभ्यासाची 5वी पद्धत, एकमेकांना धड्याखालचे प्रश्न विचारायचे. सोपं आहे का अवघड आहे? सगळेजण करणार अभ्यास? व्हेरी गुड. सगळेजण टॉपला जाणार. आता सगळेजण डॉक्टर, वकील, इंजिनियर